जय भीम. मी प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट. 30 जूनला जो उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चा होत आहे, आंदोलन होत आहे, त्यामध्ये आम्ही पूर्णतः सहभागी आहोत. महाराष्ट्र शासनानं आरक्षणामध्ये, शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये जे काही उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे तो असंवैधानिक आहे. आरक्षणाच्या मूलभूत सिद्धांताला नष्ट करण्यासाठी आहे. आणि तिसरी गोष्ट अशी महत्त्वाची आहे की आरक्षणाच्यामध्ये, शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये जे 59 जाती आहेत, त्या 59 जातींमध्ये अंतर्गत वादविवाद व्हावेत, अंतर्गत संघर्ष निर्माण व्हावा आणि त्यांना एकोपा, एकजूट त्यांची तुटावी आणि अंतर्गत भेदाभेद होऊन एकूणच आरक्षणाला बाहेरूनसुद्धा, संविधानिक विरोध तर आहेच त्यांचा, परंतु बाहेरूनसुद्धा लाभार्थींमध्ये वादविवाद व्हावेत आणि त्यामुळे हे सगळं आरक्षणाचं जे काही महत्त्वाचा असा सिद्धांत कॉन्स्टिट्यूशनने मान्य केलेला आहे त्याला पूर्णतः सुरुंग लागावा, अशा विकृत मानसिकतेनं फडणवीस सरकारनं हे धोरणाचा घाट घातलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही त्याला संपूर्ण आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी समाजातल्या संघटना, पॉलिटिकल संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, या सर्वांचा त्याला विरोध आहे. आणि ही एकी स्पष्टपणे दिसावी आणि ती कार्यरत व्हावी आणि त्याचा परिणाम सरकारवर होऊन, आणि सरकारने हे संविधानाचं विकृतीकरण जे चालू ठेवलेलं आहे, उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे शेड्यूल कास्टच्या अंतर्गत, तो थांबावा, यासाठी आम्ही पूर्णपणे आमच्या ताकदीनिशी सहभाग देत आहोत. उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये देशामध्ये तेलंगणासारख्या राज्यामध्ये, कर्नाटकसारख्या राज्यामध्ये सुद्धा ओबीसींचं उपवर्गीकरण करण्यात आलेलं होतं. त्याचा परिणाम जो आहे तो सुद्धा त्याच्यातच झाला आहे की त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा तर नाहीच, उलट फक्त भिजत घोंगडं टाकलेलं आहे, ज्याचा फायदा मिळत तर नाही, उलट आरक्षणाच्या मूलभूत सिद्धांताला, कॉन्स्टिट्यूशनच्या सिद्धांताला तिथंही त्यांनी संपवण्यासाठी हे षडयंत्र राबवलेलं आहे. आणि म्हणूनच या इथे महाराष्ट्रामध्ये त्याचं रिपिटेशन करण्याचं जे काही शेड्यूल कास्टच्या अंतर्गत धोरण फडणवीस सरकारने चालवलं आहे, त्याला विरोध करण्यासाठी आपण सगळे आम्ही येत आहोत उद्या आणि आपली एकी दाखवण्याची गरज आहे. जय भीम.